4-3-43. पुढचा स्पर्धक आहे 007 7. तपोवनातून तुझ्या उजळल्या मानवतेच्या खाणी, तपोवनातून तुझ्या उजळल्या उपनिषदाची वाणी, नवरत्नातून तुझ्या उजळल्या मानवतेच्या खाणी. तरुण या देशासाठी रक्ताचा अभिमान, तरुण या देशासाठी रक्ताचा अभिमान, या देशाचा उन्नत माता उन्नत याची शान. अर्थात या देशाचा माता उन्नत करण्याचं काम तरुण युवक आजपासून अनादी काळापर्यंत करत आहे आणि हे केलेलं आहे. आपण विचार केला तर तरुणांच्या भूमिका ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत, युवकांच्या भूमिका ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यांना तसं वागलं पाहिजे. त्या युवकांच्या भूमिका लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आपल्या भारताचा विचार केला तर तरुणांच्या बाबतीमध्ये आपल्या भारताचा जास्त आहे, कारण जास्त संख्या आपली भारताची तरुणांमध्ये आहे. म्हणून भारत हा आपला तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो. पण आपला तरुण हे युवा म्हणजे काय, तर एका युवाचं जर आपण उलटं केलं तर वायू हा शब्द तयार होतो आणि वायू काय करू शकतो आणि काय नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे वायू एखाद्या युवकानं जर ठरवलं आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही तर तो करू शकतो. मग तरुणमध्ये युवकामध्ये 3 तकार सांगितले जातात. ते 3 तकार कोणते कोणते आहे का, ती 3 तकार म्हणजे एक तेजस्विता, तरुण तेजस्वी असला पाहिजे. दुसरा म्हणजे तपस्विता, तरुण तपस्वी असला पाहिजे. तरुण तेजस्वी असला पाहिजे, तरुण तपस्वी असला पाहिजे, तरुण तत्पुरुष असला पाहिजे. तरुणाने लगेच ते काम केलं पाहिजे तर काहीतरी आपल्या देशाची प्रगती होईल. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मला तुमच्या देशाच्या तरुणांच्या ओटावरचं गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. मग नेमकं तरुणांच्या तरुणांच्या ओटावर नेमकं गीत कोणतं आहे हे ओळखणं काळाची गरज आहे, याचा विचार करणं काळाची गरज आहे. खरं तर तरुणांच्या ओटावरती जर विकासाचं गीत असेल तरच आपला हा देश विकासामध्ये शाश्वत विकासामध्ये पुढं जाईल का, हा चर्चा आणि चिंतन करण्याचा विषय आहे. म्हणून तुमच्यासमोर उभा आहे की कोड क्रमांक 043. मी तुम्हाला सांगतो शाश्वत विकासाच्या युवकाची भूमिका आहे का. शाश्वत विकास हा आपल्या तरुणांच्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. हा तरुणांनी असं ठरवलं पाहिजे की विकास केला पाहिजे. मग विकास म्हणजे काय, विकासामध्ये अनेक बाबती सांगितल्या जातात. त्यामध्ये राजकीय विकास असेल, आर्थिक विकास असेल. पण सध्या माणूस वैयक्तिक विकास पाहतो आणि वैयक्तिक विकास करत असताना माझं सर्व काय असं म्हणतो, पण एक राजकर्ता असं म्हणतो. माझ्या वाचनामध्ये आलं होतं ते असं म्हणतात की विकास म्हणजे काय, विकास म्हणजे 100 माणसं, एक माणूस 100 पावलं चालणं म्हणजे खरा विकास नाही, तर 100 माणसं मिळून एक पाऊल चालणं म्हणजे खरा विकास आहे. म्हणजे सगळ्यांना मिळून जुळून असं पुढं चाललं पाहिजे तर आपल्या शाश्वत विकासाला गती मिळेल असं ते म्हणतात. आणि खरंच शाश्वत विकास करायचा असेल तर माणसांनी एकत्रित आलं पाहिजे, तरुणांनी भूमिका बजावली पाहिजे, तरुणांनी सर्व एकत्रित आलं पाहिजे आणि आपला विचार मांडले पाहिजेत. आणि विचार करून शाश्वत विकासाला प्रेरणा मिळाल्याशिवाय मग राहणार नाही. मग शाश्वत विकास आपल्याला करण्यासाठी विचार करायचा असेल तर आपली बुद्धीसुद्धा तेज लागते आणि दूरदृष्टी लागते. कारण आज आपण पाहिलं तर राजकर्ते आपल्याला अनेक आश्वासन देतात की आपण असा विकास करू, आपण तसा विकास करू, पण कधी ते निवडून येण्याच्या आधी, पण निवडून आल्याच्या नंतर कुठं विकास जातो कुठं काय नाही हे आपण पाहतोय. आणि आपली तरुण पिढी, आपलं युवक त्याला काय करण्यामध्ये व्यस्त आहे तर त्यांच्यासोबत फोटो काढण्यामध्ये, रील्स काढण्यामध्ये त्यांच्यासोबत व्यस्त आहे. पण आपण असं न करता ते विकास का झाला नाही याकडे आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे तर खरं आपला विकसित देश आपला म्हणून ठरेल आणि खरं आपला शाश्वत विकास हे होईल. मग आपण जर पाहिलं तर विकासाच्या अनेक गोष्टी अशा आहेत ते विकास अर्ध्यावरती राहिलेले आहेत. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रामध्ये बनणार होते आणि अरबी समुद्रामध्ये बनणार असताना हे सांगून खूप दिवस झाले, पण खूप दिवस झालेले असताना सुद्धा आणखीन आपण पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये एक वीटसुद्धा स्मारकाची बनलेली नाही. मग कुठं चाललं आपण, ही किती मोठी शोकांतिका आहे. मग आपण सगळं युवकांनी असं ठरवलं पाहिजे की शाश्वत विकास हा झाला पाहिजे आणि शाश्वत विकास करण्यासाठी सर्व युवकांनी भूमिका बजावल्या पाहिजेत. ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. एवढं बोलतो आणि जाता सांगतो कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है, यहाँ से चला एक नई मंजिल की तरफ, ये तो सिर्फ किताब का एक पन्ना है, अभी मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, पूरी किताब बाकी है. धन्यवाद. पुढचा स्पर्धक आहे 048 48.
अग्निपंख गगनाला भिडले की पर्वत देखील पायाशी नतमस्तक होतात, वादळे येतात, पण झंझावात पेलूनही आभाळ उजळवणारी शक्ती जर कोणी असेल तर ती आहे महिला. अहो, जिच्या कणाकणात करुणा आहे पण जिच्या निर्धारात वीज आहे ती म्हणजे नारी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. याचा अर्थ असा की जिथे स्त्रियांना मान मिळतो तिथे देवताही वास करतात. आणि म्हणूनच आपल्या भारताच्या विकासाचा, प्रगतीचा आणि सक्षमीकरणाचा मूळ पाया ही स्त्री आहे. अहो, देव पाहिला नाही कुणी, देव पाहिला नाही कुणी, पण आईच्या रूपात तो दिसतो. तिच्या त्यागात, तिच्या कष्टात भारताचा उद्याचा भविष्य लिहितो. मित्रांनो, आपल्या भारतात स्त्रीला देवीचा मान दिला जातो, तिला देवीची उपमा दिली जाते. कधी सरस्वती ज्ञान रूपेनं, कधी लक्ष्मी धन रूपेनं, तर कधी दुर्गा शक्ती रूपेनं. मग प्रश्न असा पडतो की ज्या देशात स्त्रीला देवीचा मान दिला जातो, ज्या देशात स्त्रीला देवीची उपमा दिली जाते, त्याच देशात आज तिला स्वतःच्या अधिकारांसाठी लढावं लागतंय का? त्याच देशात आज ती सुरक्षित आहे का? अहो, आज जर आपण आपल्या इतिहासाचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येतं की महिलांचे योगदान हे केवळ घरापुरते मर्यादित नसून त्यांचा ठसा हा प्रत्येक टप्प्यावर दिसून येतो. अहो, ज्यांनी शिवबांना घडवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा पाया भक्कम उभा केला, अशा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामीच्या लढाईत धडाडीचं नेतृत्व करणारी योद्धा, तिच्या मैं मेरी झाशी नहीं दूंगी या एका घोषणेने अख्खं ब्रिटिश हादरून टाकलं होतं. एवढेच नाही तर बेगम हजरत महल, झलकारी, फातेमा, अहिल्याबाई होळकर या सगळ्यांनी दाखवून दिलं की स्त्री हा केवळ घराचा आधार नसून ती राष्ट्राचा कणा आहे. ती अबला नव्हे मित्रांनो, ती सबला आहे. अहो, वीरांगना हे नाव जरी उच्चारलं तरी रक्तात कशी उकळी येते बघा. झाशीच्या रणांगणात घोड्यावर बसून लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, तर पुण्याच्या रस्त्यावर पहिला शाळेचा घंटानाद करणारी सावित्रीबाई फुले. आणि आज तर अवकाशात ध्वज फडकवणारी कल्पना चावला ह्या त्या ज्वाला आहेत ज्या प्रत्येक महिलेच्या अंतकरणात दडलेल्या आहेत. आणि म्हणूनच मला आज इथे ठामपणे सांगावंसं वाटतं की जर महिला सशक्त नसतील तर कुठलाही देश शक्तिशाली होऊच शकत नाही. महोदय, आपल्या भारतामध्ये मातृत्वाला नेहमीच सर्वोच्च स्थान दिलं जातं. आणि म्हणूनच तर नाही का आपण आपल्या भारताला भारत माता, आपल्या भाषेला मातृभाषा आणि आपल्या भूमीला म्हणजेच धरतीला धरती माता असे म्हणतो. अहो, संत ज्ञानेश्वर, तुकोबा, ज्ञानोबा यासारख्या संतांनी सुद्धा मातृभावनेतूनच समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना प्रेमाने माऊली अशी हाक मारतो. ही मातृत्वाची भावना स्त्रीच्या सन्मानाशी थेट जोडलेली आहे. अहो, ती केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जननी आहे. एकेकाळी म्हणलं जायचं, घरी राहा, चूल आणि मूल बघा. पण आज तीच महिला घर तर सांभाळतेच, पण त्याचबरोबर देशही सांभाळते आणि जगही जिंकते. कारण त्यागामधूनच योगदान शक्य होतं. तर महिलेत त्याग हा गुण जन्मताच रुजलेला असतो. अहो, आज इस्रोच्या चंद्रयान मोहिमेत कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि रितू करिदल या स्त्रियांनी अवकाश जिंकलं, तर सशस्त्र दलात स्त्रियांनी रणांगणावर ध्वज उंचवला. हे योगदान नाही तर आणखीन काय? अहो, देशासाठी योगदान दिलं, घरासाठी नाही. आज एखाद्या घरामध्ये जरी पुरुष कमविता असला तरी त्या संपूर्ण घराचं अर्थखातं हे महिलेच्या हाती असतं. म्हणजे घराची प्रगती की अधोगती ही तीच ठरवते. आणि आज तर आपल्या देशाचा संपूर्ण कारभार, आपल्या देशाच्या व्यवसायांचा लेखाजोखा पाहणाऱ्या निर्मला सीतारमण, ते म्हणतात ना, कोणत्याही कार्याची सुरुवात ही आपल्या घराच्या उंबरट्यापासूनच होते. त्यामुळे उंबरटा सशक्त झाला तर गाव सशक्त होतं, आणि गाव सशक्त झालं तर देश सशक्त होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि आज अलीकडेच ऑपरेशन सिंदूर, एक असा ऐतिहासिक क्षण जिथे भारतीय नौदलांच्या स्त्रिया, महिला अधिकाऱ्यांनी
म्हणजेच सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी धडाडीचं नेतृत्व दिलं. त्या हरल्या नाहीत, त्यांनी इतिहास घडवला. अहो, उंच भरारी घेतीये ती, थांबवू नका तिला. उंच भरारी घेतीये ती, थांबवू नका तिला. तिच्या पंखांमध्ये देशाचं स्वप्न आहे, ओळखा तिला. भारतीय म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ज्या देशांमध्ये स्त्रियांना समान हक्क आणि संधी मिळते तो देश आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या बळकट बनतो. आज महिला प्रशासन, शेती, IT, बँकिंग या क्षेत्रात तर अग्रभागी आहेतच, पण त्याचबरोबर कंडक्टर, सिस्टर या क्षेत्रात सुद्धा त्यांचा सहभाग तेवढाच आहे. पण मित्रांनो, त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. कारण एक सिस्टर सुद्धा बाळाला सशक्त करते, एका आजोबाला सशक्त करते, एकंदरीतच ती संपूर्ण देशाला सशक्त करते. पण एवढं सगळं असून देखील आज वास्तव असंही आहे की आजही लिंगभेद आहे, आजही स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, हुंडा पद्धती यांसारख्या समस्या आजही आहेत. मित्रांनो, आजही आपली आई, बहीण, मुलगी कोणीच सुरक्षित नाहीये. मग हे सगळं घडत असेल तर आपल्यासमोर प्रश्न पडतो की आपला देश आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या बळकट बनेल का? आणि हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि या अडथळ्यांवर मात करायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार झालाच पाहिजे, कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, तिला समान हक्क आणि न्याय मिळालाच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली आई, बहीण, मुलगी सुरक्षित राहिलीच पाहिजे. भारत माता ही केवळ भूमी नसून ती कोट्यावधी लेकरांची ऊर्जा आहे. आणि त्या ऊर्जेचा सर्वात मोठा स्तोत्र म्हणजे तिच्या कन्या. अहो, एकेकाळी म्हणलं जायचं की स्त्री अबला आहे, तिला दुर्बळ ठरवलं जायचं, मुलगा मुलगी असा भेद केला जायचा. तेव्हाच माझ्या कानावर एका मुलीचे बोल पडतात. ती म्हणते, मुलगा मुलगी असा नका करू भेद, मीच ती भाग्यविधाती, मीच तो वेद. अबला का हो म्हणता मला, अबला का हो म्हणता मला, मीच खरी सबला. सावरून करून नाही का धरले दशरथ रथाला. आंबेडकर, शिवबा, मीच दिला शाहू, स्वराज्य निर्माण करणारी मीच तिची जाऊ, स्वराज्य निर्माण करणारी मीच तिची जाऊ. चला तर मग आपण सर्व मिळून एक अशी भारत माता घडवूया जिथे प्रत्येक मुलगी अभिमानाने म्हणेल, मीच या देशाची शक्ती आहे, मीच या देशाचं भविष्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुढची स्पर्धक आहेत 090 90. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न समजणारी, प्रेमाने आणि मनाने विचार केला तर तितकी सोपी आणि सरळ म्हणजे स्त्री. स्त्री कुठल्याही परिस्थिती समोर नाही झुकणारी, साध्या कुटुंबात जर झोपडी जरी ठेवले तर झोपडीला सर्व सुख मिळवून देणारी, अन्नपूर्णेप्रमाणे आपल्या कुटुंबावरती मायेचा वर्षाव करणारी, स्कंद मातेप्रमाणे आपल्या कुटुंबावरती प्रेमाचा वर्षाव करणारी. आणि जर छळ कपट याची परिसीमा जर समाजाने उल्लागली तर ती नाजूक लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचं रूप धारण करते हे त्या विश्वविजेतालाही कळत नाही, अशी ही आपली स्त्री. चंड मुंड दुर्गेश्वरिणी, दुंड दुंड धारिणी दुर्गे, अशा या सर्व स्त्रींना माझे प्रथम वंदन. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्ती मानले जाते. यत्र नारीत्व रमते पूजते तत्र देवता असे म्हटले जाते. म्हणजे जिथे नारीची पूजा होते तिथे देवता वास करतात असे म्हटले जाते. मी आज याच देशाच्या सक्षमीकरणात स्त्रियांचे योगदान मानणार आहे. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ. मी कोड क्रमांक 48 तुमच्यासमोर विषय मांडते, देशाच्या सक्षमीकरणात महिलांचे योगदान. स्त्री ही सृष्टीची जननी आहे. तिच्या त्यागाशिवाय, कष्टाशिवाय व प्रेरणेशिवाय समाजाची घडी सुद्धा हलू शकत नाही. आणि त्यामुळे देशांच्या प्रगतीत स्त्रियांचे योगदान केवळ आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. महोदय, इतिहासात जर डोकावून पाहिले तर आपल्याला सांगता येते की भारतीय स्त्रिया आधीच्या काळापासून वीरांगना आहेत. भारतीय स्त्रिया आधीच्या काळापासून वीरांगना आहेत. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यामाता होळकर आणि जिजाऊ यासारख्या महिलांनी स्वातंत्र्याला बळ दिले. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र देऊ शकते. या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्याला बळ दिले. समाज सुधारकात सुद्धा महिलांचे योगदान पुरेपूर आहे. समाज सुधारकात महिलांनी
महिलांनी मोलाचा वाटा दिला आहे. समाज सुधारकात महिलांनी जातीवेता विधवा अत्याचार यासारख्या समस्यांना लढा दिला आहे. महोदय, नजर को बदला जाए तो नज़ारे तक बदल जाते हैं, सोच को बदला जाए तो किनारे भी बदल जाते हैं, कश्तियों को बदलने की ज़रूरत नहीं होती, केवल दिशा को बदलने से किनारे अपने आप बदल जाते हैं. आणि असाच ते क्रांतिकारी बदल मुलींच्या आयुष्यात जिने केला ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि पंडिता रमाबाई, ज्यांनी 1882 मध्ये आर्य समाजाची स्थापना करून बालविवाह मोहिमेला चळवळ दिले. या सर्व समाज सुधारकांनी देशाच्या ताणबिनेला मजबूत केले. एवढेच नाही तर देशाच्या राजकारणात सुद्धा महिलांची मुळे पसरलेले दिसतात. तसेच ते सक्रिय पक्षात चळवळीत कार्यरत आहे. प्रमुख राजकारणी ममता बॅनर्जी, ज्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री आहेत व 2023 मध्ये वसुंधरा राजे ह्या पहिल्या मुख्यमंत्री व सीएम ठरल्या. आपल्या देशाच्या आर्यन लेडी, भारताच्या पहिल्या पंतप्रधान, ज्यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात युद्धात भारताला प्रथम युद्ध जिंकून दिले. महोदय, सांगायचा विषय म्हणजे हाच की ज्या काळी एकेकाळी भारतीय स्त्री चूल आणि मूल या 2 शब्दात आपलं जीवन समाविष्ट करत होत्या, त्या आज कुठेतरी जाऊन देशाचं नवं भवितव्य निर्माण करत आहेत. आणि आजचाच विषय घ्या, आजच्या काळात घडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महिलांनी मोलांचे योगदान दिले आहे. या ऑपरेशन सिंदूरमध्ये महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कर्नल सोफिया खुरेशी यांनी याची माहिती दिली आहे. म्हणजे भारतीय महिला ही केवळ शिक्षणातच नाही तर लष्करी युद्धात सुद्धा आपले नेतृत्व करत आहेत. धन्यवाद. 7-1 इकडे या. टिटूला पुढचा स्पर्धक आहे 037. तासातलं अंतर मिनिटात पार करणारं तंत्रज्ञान, 7 समुद्रापलीकडे जाऊन माणसांना नव्यानं जोडणारं तंत्रज्ञान, नाहीतर मग इथल्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये उतरून अनेकांना जगण्याचं नव्यानं बळ देणाऱ्या तंत्रज्ञानानं मानवासमोरील कितीतरी आव्हानांना संपुष्टात आणून मानवाचं जगणं सुखकर करण्याचं काम केलं. परंतु जेव्हा याच तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अणुचाचण्या घेतल्या गेल्या व संपूर्ण जगाला अस्ताच्या उंबरठ्याखाली ढकललं गेलं, जेव्हा याच तंत्रज्ञानाची सुधारित आवृत्ती समजल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे जिवंत माणसांच्या चित्रांचं अश्लीलीकरण करून त्यांच्या चारित्र्याचं जेव्हा हनन आणि हरण केलं गेलं, मग यातून मानवाचं येणारं भवितव्य काय असणार आहे याची चिंता वाटायला लागते. आणि तीच चिंता व्यक्त करण्यासाठी नमस्कार, स्पर्धक कोड क्रमांक 071, विषय बोलतो आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी आणि आव्हाने. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे यांच्या उदाहरणांच्या याद्या मांडत बसण्यापेक्षा व कृत्रिम बुद्धिमत्तेचं कल्पनात्मक विश्व रंगवत बसण्यापेक्षा वर्तमानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवी जीवनामध्ये केलेला हस्तक्षेप आणि त्यातून मानवाचं येणारं भवितव्य काय असणार आहे, मानवाच्या येणाऱ्या भवितव्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संधी असणार आहे की आव्हान असणार आहे याची चिकित्सक मांडणी करणं मला गरजेचं वाटतं. मग नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर कुण्यातरी ब्रिटिश शास्त्रज्ञानं सांगितल्याप्रमाणे मानवाने मानवाचा शारीरिक व बौद्धिक शीन कमी करून आर्थिक क्षेत्रामध्ये मान मिळवण्यासाठी तयार केलेल्या विविध प्रकारच्या मशीन्स ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं म्हणून घेतली जाऊ शकतात. मग ऑटो पायलट मोडवर चालून माणसाचं ताण आणि शीन कमी करणारी टेस्ला कार असू द्या, नाहीतर मग आजतागयात कितीतरी अनोत्तरित राहिलेल्या प्रश्नांचं एका झटक्यामध्ये उत्तर देणारं ChatGPTचं तंत्रज्ञान असू द्या, नाहीतर मग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं कृत्रिम बुद्धिमत्तेनंच निर्माण केलेलं IoT अर्थातच इंटरनेट ऑफ थिंग्सचं तंत्रज्ञान ही कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं म्हणून घेतली जाऊ शकतात. परंतु खरंच कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवाचा ताण आणि शीन कमी करण्याचं काम केलं आहे का? खरंच कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवाला आर्थिक क्षेत्रामध्ये मिळकत मिळवून देण्यासाठी मदत केली आहे का? या प्रश्नांची फेरतपासणी करणं मला गरजेचं वाटतं. कारण जेव्हा याच कृत्रिम बुद्धिमत्तेनं निर्माण केलेली टेस्ला कार जेव्हा ऑटो पायलट मोडवर असताना रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांची चिरडून हत्या करून टाकते, मग एकूणातच मानवाचा जन्म हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या हातून निर्दयपणे मरण्यासाठी झालेला आहे का?
हा प्रश्न पडल्यापासून राहत नाही. आणि भविष्यात जर का याच AIनं निर्माण केलेली डीपफेक व्हिडिओ टेक्नॉलॉजी ही न्यायपालिकेमध्ये प्रवेश करणार असेल आणि न्यायपालिकेमध्ये प्रवेश करून चेहरे मोहरे बदलवणार असेल आणि चेहरे मोहरे बदलवून न्यायाचं नाव अन्याय आणि अन्यायाचं नाव न्याय जर का ठेवणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मूल्यांशी संलग्न असणाऱ्या न्याय या व्यवस्थेसमोर भलं मोठं आव्हान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मध्यंतरी एक प्रश्न निर्माण झाला होता की कृत्रिम बुद्धिमत्ता कुणाची रोजगार घेणार आणि कुणाला रोजगार देणार. या प्रश्नावर उत्तरदायी होत असताना मला सांगणं गरजेचं वाटतं, कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे तंत्रज्ञान पूर्णतः कम्प्युटरची प्रोग्रामिंग आणि गणितीय सूत्रांवर चालणारा खेळ आहे. कम्प्युटरची प्रोग्रामिंग आणि गणितीय सूत्र ही प्रत्येकाच्या ताटातली भाकरी नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि बेरोजगारांचा दर वाढणार आहे. या बेरोजगारीचं आणि बेरोजगारांच्या दराचं काय असा सायमन अल्टमन नावाच्या भांडवलदाराला प्रश्न विचारला असता त्या व्यक्तीनं असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जी काही बेरोजगारी आणि बेरोजगारांचा दर वाढणार आहे, या बेरोजगारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम अर्थातच UBIच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारची रक्कम देण्यात यावी. परंतु याचा मला समजलेला मतितार्थ असा, समाज म्हणून आम्ही तुम्हाला नवीन नोकऱ्या देऊ शकत नाही, त्याचबरोबर निरर्थक म्हणून ठारही मारू शकत नाही, म्हणून तुम्ही मरेपर्यंत टिकून राहावात, म्हणून युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या माध्यमातून काही विशिष्ट भाकरींचे तुकडे मारून फेकत आहोत. त्यावर जगायचं असेल तोपर्यंत जगा किंवा मरा. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या हक्काची नोकरी नाही, स्वतःचे पैसेही नाही, तर मानवाचा स्वाभिमान टिकून राहू शकतो का? मानवाचा जर का स्वाभिमान टिकून राहिला नाही तर मानवातली क्रिएटिव्हिटी अर्थातच सर्जनशीलता अस्तित्वात राहू शकते का, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे लहानपणी दुःखद प्रसंगांमध्ये आप्तस्वकीयांकडून मिळवलेल्या सांत्वनापासून त्या आजच्या घडीला हाऊ टू लिव्ह अलोन अँड हॅपी असं ChatGPTवर सर्च करणाऱ्या आमच्या जेनझी पिढीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त मानवाला भावनिक आधार देणे इथपर्यंतच मर्यादित राहत नाही. 2016 साली पियर्सन नावाच्या शास्त्रज्ञानं एक भाकीत वर्तवलं होतं, 2050 पर्यंत स्त्री आणि पुरुष हे एकमेकांसोबत संबंध ठेवण्याऐवजी रोबोटसोबत संबंध ठेवायला लागतील. आणि मग या माध्यमातून जर का प्रजननासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार असेल आणि थेट मानवाचं अस्तित्व जर का धोक्यात येणार असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवाला दिलेल्या वरदानांचं आणि संधींचं नेमकं मानवानं करावं तरी काय, हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. मित्रांनो, AIचं हे तंत्रज्ञान आलेलं आहे, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे महागडं तंत्रज्ञान आपल्याकडच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार आहे का? ते आपल्याकडच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये प्रशासकीय पातळ्यांच्या माध्यमातून शेतीची संसाधनं हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं. अगदी त्याच प्रकारे आताच्या काळात सुद्धा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाला प्रशासकीय पातळ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतं का आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाबाबत सजग करता येतं का, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे AIचं तंत्रज्ञान आलेलं आहे. ज्यावेळेस आपण ChatGPTला प्रश्नांची उत्तरं विचारत असतो त्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेटा प्रोसेसिंग होत असते. ही डेटा प्रोसेसिंग करत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते. या उष्णतेला आटोक्यात आणण्यासाठी करोडो लिटर्स पाणी वापरलं जातं. मग येणाऱ्या काळामध्ये जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे डेटा सेंटर्स हे नद्यांच्या आणि समुद्रांच्या किनारी उभारले जाणार असतील आणि शेतकऱ्यांच्या वाट्याचं पाणी हे जर का AIच्या डेटा सेंटर्सला दिलं जाणार असेल आणि मग यामध्ये जर का पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल तर मग पर्यावरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने विचार करत असताना ही कृत्रिम बुद्धिमत्ता येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भलं मोठं आव्हान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मार्क्स असं सांगतो की कुठल्याही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामगार वर्गाचं शोषण केलं जातं, परंतु तोच मार्क्स हे सुद्धा सांगतो की त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामगार वर्गाचं शोषण जर का थांबवायचं असेल तर त्या तंत्रज्ञानाचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला AIच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे कामगार वर्गाचं शोषण सुरू आहे हे शोषण जर का आपल्याला थांबवायचं असेल तर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. अगदी त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोकऱ्यांची निर्मिती करत असताना आपल्याकडच्या मनुष्यबळाला केंद्रस्थानी ठेवून या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे कायमच प्रश्न निर्माण होत असतात की कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवाच्या येणाऱ्या भवितव्यासाठी शाप असणार आहे, वरदान असणार आहे, तारक असणार आहे, मारक असणार आहे, योग्य असणार आहे, अयोग्य असणार आहे, संधी असणार आहे की आव्हान असणार आहे. परंतु या प्रश्नांमध्ये न पडता काही वर्षांपूर्वी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये एक वक्तृत्व स्पर्धा झाली होती. त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी एक विषय देण्यात आला होता, दिस हाऊस बिलीव्स दॅट AI विल बी नेव्हर इथिकल. या प्रश्नावर उत्तरदायी होताना कृत्रिम बुद्धिमत्तेनं असं सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता ही नैतिक आहे की अनैतिक आहे हे प्रश्न कधी निर्माण झाले नव्हते. या प्रश्नांना निर्माण करण्याचं काम हे मानवानं केलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता माणसासाठी संधी ठरावी यासाठी या AIच्या तंत्रज्ञानाचा तत्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून स्वीकार झाला पाहिजे. म्हणजे गांधींचं पर्यावरणाचं तत्वज्ञान, आंबेडकरांच्या संविधानातील सामाजिक आणि आर्थिक समानता आणि मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत या तिघांच्याही परिप्रेक्ष्यात
प्रेक्षकातून जर का AIचा स्वीकार करता आला तर ती माणसासाठी संधी ठरेल, ती संधी ठरो इतकीच अपेक्षा. धन्यवाद. पुढचा स्पर्धक आहे 034 34. तयार राहायचंय त्यांनी. हॅलो 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 नमस्कार मित्रांनो. ज्येष्ठ साहित्यिक वि स खांडेकर असं म्हणतात की माणसानं एखादं स्वप्न पाहावं, त्या स्वप्नाच्या पूर्णत्वासाठी त्या स्वप्नाचा जीवाच्या आकांताने पाठलाग करावा, मात्र ते स्वप्न भंग पावावं आणि त्या भंग पावलेल्या स्वप्नाच्या भग्न तुकड्यावरून रक्तबंबाळ पायाने पुन्हा चालत जाऊन त्या स्वप्नाचा पाठलाग करावा आणि ते स्वप्न पूर्ण करावं. अशीच जिद्द स्वप्न पूर्ण करण्याची ज्या वयात असते ते वय म्हणजे तारुण्य असतं. आणि या तारुण्यातल्या युवकांनी कधी रशियन राज्यक्रांती, कधी फ्रेंच राज्यक्रांती, कधी अमेरिकन राज्यक्रांती, कधी चीन राज्यक्रांती, तर याच भारतातली स्वातंत्र्याची क्रांती घडवून आणली. मग त्या युवकांच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकासाची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 37 विषय मांडतोय, शाश्वत विकासात युवकांची भूमिका. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच मला एक बाब स्पष्ट करावीशी वाटते की अमर्त्य सेन त्यांच्या डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम नावाच्या पुस्तकात असं म्हणतात की विकास होणं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येक घटकाचा विकास होणं आणि त्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधांची उपलब्धता असणं. पण मित्रांनो, या विकासाचा विचार करत असताना इथल्या युवकांनी या विकासाचा आराखडा लक्षात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पायाभूत सुविधा या विकासाचा कणा आहेत. शेती आणि उद्योग ही या विकासाची दोन चाकं आहेत. शिक्षण, ऊर्जा, आरोग्य ही त्याची इंधनं आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुशासन, कायदा आणि योग्य दिशा असणं ही त्याची ब्रेक स्टिअरिंग आहेत, जी शाश्वत विकासाला योग्य दिशा देण्याचं काम करत असतात. पण मित्रांनो, शाश्वत विकासाचा विचार करत असताना तो विकास फक्त स्वतःच्या शहराचा, देशाचा, राज्याचा, धर्माचा, जातीचा या सीमांच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वरांच्या शब्दांमध्ये अवघे विश्वची माझे घर या दृष्टिकोनातून करण्याची भूमिका इथल्या युवकांनी घेणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागत असतं. यानंतर विषयाचा आणखीन गांभीर्याने विचार करताना मला सांगावं असं वाटतं की मित्रांनो, या देशामध्ये ओजस लखांसारखा प्रगत शेतीसाठी काम करणारा एखादा युवक असेल, प्रसाद गावडे सारखा कोकणच्या पर्यावरणाचा विकास करणारा एखादा तरुण असेल, किंवा मलाला युसुफजाई सारखी मुलगी शिक्षणासाठी स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलते आणि त्यातून शाश्वत विकासाची भूमिका घेते, हे आपल्याला अगदी जाणीवपूर्वक समजून घेणं गरजेचं वाटायला लागत असतं. एका बाजूला जगाचा विचार करत असताना दारिद्र्याचे वाढत्या प्रमाणापासून तर वाढत जाणाऱ्या बाल कुपोषणापर्यंत, दुसऱ्या बाजूला वाढत जाणाऱ्या महिला आणि बाल सुरक्षेच्या प्रश्नापासून तर दुसऱ्या बाजूला वाढत जाणाऱ्या सामाजिक तणावातून निर्माण झालेल्या दंगल, जातीय भेद, धर्मभेद असेल, एका बाजूला वाढत जाणारा कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण असेल, तर दुसऱ्या बाजूला कमी होत जाणारी भूजल पातळी असेल, यासारख्या सगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याची भूमिका इथल्या युवकांनी घेणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागत असतं. मित्रांनो, अलीकडेच नेपाळमध्ये तिथल्या युवकांनी संसद जाळण्याचं काम केलं. पण जेव्हा जागतिक पटलावर या विषयाची चर्चा झाली तेव्हा लक्षात आलं की खऱ्या अर्थानं सोशल मीडिया बंद केला म्हणून तिथल्या युवकांनी संसद जाळली. पण जर इथले युवक जर अशा छोट्याशा लहानशा कारणामुळं जर संसद जाळण्यापर्यंत जात असतील तर खऱ्या अर्थानं शाश्वत विकास होऊ शकेल का, हा प्रश्न समजून घेणं आपण गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं. यानंतर विषयाची आणखीन चर्चा करत असताना लक्षात यायला लागतं की मित्रांनो, विकासाच्या 5 पायऱ्या असतात. पहिली पायरी हा प्राथमिक विकास असते, तर शेवटची पायरी हे जागतिक नेतृत्व आणि समृद्धी असते. आणि जो विकास हा 5ही पायऱ्या पूर्ण करतो तो खऱ्या अर्थानं शाश्वत विकासाचं परमोच्च टोक असतं. ते परमोच्च टोक इथल्या युवकांना गाठता येणं गरजेचं आहे असं मला विषयाच्या अनुषंगानं सांगावंसं वाटतं. मित्रांनो, याचाच विचार करत असताना आपल्याला लक्षात यायला लागतं की विकास हा फक्त योजनांचा भडीमार नसून तर विकासाचा दुसरा अर्थ सातत्य, संयम आणि नियोजितपणा असतो. पण जेव्हा या विकासाचं रूपांतर आर्थिक सौद्यामध्ये व्हायला लागतं तेव्हा लक्षात घ्या काय होतं, तर इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये झालेल्या बेजबाबदार आणि बेनियोजित विकासामुळे जकार्ता शहर डुबण्याची स्थिती आज उद्भवलेली आहे. म्हणजे बेजबाबदार, बेनियोजित विकासामुळे खऱ्या अर्थानं एखादं जकार्ता जन्माला येत असतं. म्हणून विकास शाश्वत असण्यासोबतच तो विकास आपल्याला जबाबदार आणि सुनियोजित कसा करता येईल याचा सुद्धा विचार इथल्या युवकांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं. मित्रांनो, फ्रान्स काफ्का असं म्हणतो की सूर्याकडून
प्रकाशाची अपेक्षा करणं ही सुद्धा एक प्रकारची लाचारीच असते. म्हणजे कुणीतरी येऊन आपला विकास करेल ही अपेक्षाच ठेवणं एक प्रकारची लाचारी असते. मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण स्वयंप्रकाशित होता आलं पाहिजे. म्हणजे पर्यावरणाच्या विकासासाठी तुम्हाला मारुती चितमपल्ली होता आलं पाहिजे. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी तुम्हाला द्रौपदीसाठीचा कृष्ण होता आलं पाहिजे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्राची शेवगावकर नावाच्या एका महाराष्ट्रातल्या मुलीसारखं कूल द ग्लोब नावाचं ॲप निर्माण केलं, तशी कुठली तरी भूमिका घेता आली पाहिजे. आणि यानंतर रोजगार कमी होत चाललाय म्हणून रोजगार मागण्यापेक्षा स्वतः रोजगार देणारं निर्माण करणारं होता आलं पाहिजे. ही भूमिका आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, शाश्वत विकासाचा विचार करत असताना आपल्याला हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की विकास फक्त शाश्वत असून चालणार नाही, तर तो विकास खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक आणि सुरक्षित सुद्धा असला पाहिजे. तर तो असा का असला पाहिजे, का तर विकासाची शाश्वतता भविष्य काळाची शाश्वती देते, पण विकासाची सुरक्षितता वर्तमान काळाचा आधार ठरत असते. विकासाची सर्वसमावेशकता भूतकाळात झालेल्या विकासातील अन्यायाला न्यायात रूपांतरित करण्याचं काम करत असते. म्हणून विकास हा शाश्वत असण्यासोबत सुरक्षित आणि सर्वसमावेशक सुद्धा असला पाहिजे. आणि हा विकास फक्त कल्पना विश्वातील एक सुंदर चित्र न राहता ते खऱ्या अर्थानं वैचारिक, सामाजिक, आधुनिक चळवळ झाली पाहिजे. आणि या चळवळीचा इथला प्रत्येक युवक भाग झाला पाहिजे. कारण पाश म्हणतो तसं, सपनों के लिए लाजमी है झेलने वाले दिलों का होना, सपनों के लिए नींद का नजर होना लाजमी है. ती नजर इथल्या प्रत्येक युवकाला येईल आणि तो युवक शाश्वत विकासाची भूमिका घेईल, ती घ्यावी. इतकाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद. आहे 03333 तयार राहायचंय. चालू करू. नमस्कार, माझा कोड क्रमांक आहे 034. आज मी कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्या संधी आणि आव्हाने याविषयी बोलणार आहे. याविषयीची AIची व्याख्या बऱ्याच जणांना सांगितली, तरी आपल्या साध्या माणसाला समजण्याजोगी असायला पाहिजे ना. मग AIची व्याख्या काय, ते आपल्या दररोजच्या जी वापर असतो फोनचा त्यामध्ये ते येतच असते. आता दिवाळी येईल, दिवाळीमध्ये आपण नवीन नवीन कपडे घेतो. खास करून बायका त्या मालिकात बघून कोणती तरी साडी आवडते त्यांना तीच साडी हवी असते. मग त्या काय करतात, फोटो काढतात त्या साडीचा आणि ती साडी ॲमेझॉनला जाऊन टाकतात. मग ती सेम साडी तुम्हाला येते. मग ते कसं AIचा वापर असतो. बऱ्याच वेळा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी माहिती देत असताना ते टेक्स्ट टू स्पीच वापरतात. म्हणजे ते असं फोन धरतात आणि काही जी माहिती आहे ती सांगतात आणि ते फोनवर येते आणि ते व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देतात. ते पण AIचा वापर झाला. आणि आपल्या तरुण मंडळींनी पिक्चर बघितलाच असेल आयरन मॅनचा. त्यात एक जार्विस नावाचा AI बॉट असतो. तो त्याला बोलत असतो आणि तो त्याचा सहाय्यक असतो, असिस्टंट असतो. मग अशाच भविष्याकडे आपलं वाटचाल चालू आहे, अतिशय वेगाने वाटचाल चालू आहे. मग त्याची संधी आणि आव्हाने या दोन्ही गोष्टीची जाण असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर संधीत काय येतं की शैक्षणिक संधी झाल्या. आपल्याला जर एखाद्या, आता अंबाजोगाईसारखं शहर आहे आणि मला कोणती तरी अवघड माहिती पाहिजे, समजा मला नासाच्या एक प्रोजेक्टविषयी माहिती पाहिजे, मग मी ती AIला टाकू शकतो. कारण प्रत्येक शिक्षकाकडे जी मला माहिती पाहिजे ती भेटणं शक्य नसतं. प्रत्येक शिक्षक वेगवेगळा असतो. आता मला अर्थशास्त्राची माहिती पाहिजे तर मी अर्थशास्त्राच्या सरांकडे जाईल. पण AIचं कसं, मी कोणत्याही विषय देऊ शकतो त्याला आणि ती सोप्या पद्धतीनं, म्हणजे मला समजेल असं ते सांगू शकतो. ते प्रत्येक शिक्षकाला जमणं म्हणजे अवघड आहे. त्याला पुन्हा त्यानंतर शेतकरी, आपले बीड जिल्ह्यात राहतो आपण. मग शेतकऱ्यांना काय होतं की रोग येतो, झाडावर पडतो रोग, आणि शेतकऱ्याला त्याची जाण नसते की ती कोणतं कीटनाशक घ्यावं. त्यांनी तो सरळ जातो, दुकानात जातो, असं झालं आहे. मग तो दुकानदार काय करतो, त्याला ज्याची स्पॉन्सरशिप आहे तेच कीटनाशक देतो. पण जर शेतकऱ्यांनी ती जर गोष्ट AIवर टाकली तर ती स्वावलंबी होऊ शकतो आणि ते कोणता रोग झाला आहे, कशा पद्धतीने त्याचं ते निवारण करू शकतो हे पण पाहू शकतो. बरेच सिंचन येतात, आपले गव्हर्नमेंट जे आहे ते भरपूर स्कीम काढते, ते शेतकऱ्यांना सहजगत्या समजून देण्याचं काम AI करू शकतं. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात बऱ्याच जणांना, आता मी आर्ट्सचा विद्यार्थी, तर मला एखादी रिपोर्ट वाचायची, माझ्या वडिलांची समजा शुगरची रिपोर्ट आहे, BPची रिपोर्ट आहे, किंवा ती सोप्या भाषेत मला समजायला हवी, तर मी काय करणार, त्याचा फोटो काढणार, ते AIला टाकणार आणि ती AI मला सोप्या पद्धतीने ती मला समजून देऊ शकते. त्यानंतर समजा कॅन्सर जे असतो, आता ते खूप लोक मरत आहेत त्या कॅन्सरने, पण त्याचं जर फर्स्ट स्टेजलाच आपण जर निराकरण केलं किंवा
डायग्नोसिस केला तर त्याची जी ट्रीटमेंट आहे त्यामुळे माणसाचा जीवही वाचू शकतो. आणि AI जे आहे ते त्याचा जीव वाचवण्यात त्याचं मोलाचं योगदान आहे. पण कसं, संधीसोबत आव्हाने पण भरपूर असतात. प्रत्येक गोष्ट 100% चांगली नसतीच. मग आव्हाने काय आहेत, तर जी मेडिकल डाटा जो असतो तो विखुरलेला असतो, तो एका ठिकाणी मिळत नाही. आणि तो 100% खरा आहे ही पण आपण गॅरंटी घेऊ शकत नाही, कारण त्यात वेगवेगळे मत येतात. मग त्यामुळे ह्याला पारखण्यासाठी कोणता तरी एक्सपर्ट लागतोच. पण काय होतं, ही AI सुधारू शकतो, पण त्यात अडचण काय येते की जी AIचे रिसर्चर आहेत आणि जे क्लिनिकल तज्ज्ञ आहेत त्यांच्या दोघात कम्युनिकेशन गॅप असतो. ते एकमेकांसोबत संवाद साधत नाहीत, त्यामुळे ते सुधारत नाहीत एकमेकांमुळे. आणि एक गोष्ट असते, आता ब्लॅक बॉक्स AI कोणाला माहिती आहे का मॅडम? तुम्हाला माहिती आहे ब्लॅक बॉक्स AI काय असतो? तर ब्लॅक बॉक्स AI जे असतो ते मनानं निर्णय घेतो. ते स्पष्ट करून सांगत नाही की मी का केलं. आता समजा डॉक्टरनं माझा पाय कापला, तर डॉक्टर मला सांगू शकतो बाबा तुझा पाय कापला कारण तुला इन्फेक्शन झालं म्हणून मी तुझा पाय कापला. पण ती ब्लॅक बॉक्स AI जे असतो तो सांगत नाही का मी माझा पाय कापला ते. मग ह्याच्यामुळे ते एक संशय निर्माण असतो क्लिनिशियनच्या डोक्यात त्या AI बाबतीत. त्यानंतर सांगायचं झालं तर समजा संधी कोणती, तर बिझनेसमध्ये जर मला वेबसाईट काढायची असेल तर अलीकडच्या काळात मला कोणता तरी कोडर धरावं लागायचं ज्याला कोडिंग करता येते. पण आता मला त्याची गरज पडत नाही. आता मी AIला जाऊन मला ही वेबसाईट अशी पाहिजे ते काढलं की ती काढून देऊ शकतं मला. ते एक मोठी संधी आहे आपली. त्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर AIला आपण मृत व्यक्तींशी बोलू शकतो. समजा आपल्याला एखाद लेखक आवडत असेल, त्याविषयी मला एखाद्या गोष्टीचं त्याचं ओपिनियन पाहिजे असेल तर मी त्याला सांगू शकतो की मला ह्या लेखकाचं ओपिनियन जाणून घ्यायचं आहे. मग त्याच्यातकडे जी माहिती आहे त्या लेखकाची ती गोळा करून ते सांगू शकतो. मग माझ्या डोक्यात एक विचार आला, मी अजून एक गोष्ट करू शकतो. आता समजा माझं लग्न झालं, मला मूलबाळ लेकरं झाले आणि समजा कदाचित मी मेलो, तर त्यांना मार्ग दाखवणार कोण पाहिजे ना, दुसरं दाखवतील पण बाप म्हणून माझं कर्तव्य. मग मी AIला काय म्हणलं, आता तुला इतकी माहिती आहे माझ्याबाबत, मग तू डॅड AI होऊ शकतोस का? म्हणजे माझ्या मुलांनी जर विचारलं मला अशी अडचण आहे आणि माझे वडील अशा ठिकाणी काय करतील, तर तो म्हणला हो. मग इतके आता खूप वर्षानंतर मला माझी जी आत्ताची जी माहिती आहे ती एका रोबोटमध्ये भरून तो पण जिवंत राहू शकतो ना. आणि ह्याच्यात कसं जी फ्युचर आहे त्याविषयी आपल्याला खरं म्हणलं तर काही माहीत नसतं. मग त्यावर आपण कसं, संधी भरपूर आहेत, आव्हानेही भरपूर आहेत. मग आपण काय करावं? स्पायडरमॅन पिक्चर बघितला असेल तर त्यातला कोट आहे की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. मग ही AI जी आहे ना ती ग्रेट पॉवर आहे आणि ते एका रिस्पॉन्सिबल वेनं आपल्याला ते हँडल करता यायला पाहिजे. म्हणून आपण जबाबदार व्हा आणि ह्या AIला आपल्या चांगल्या गोष्टीसाठी वापरा. कोणत्याही ट्रेंडच्या आहारी जाऊ नका. एवढंच. धन्यवाद. पुढला स्पर्धक आहे 049 49. हा नमस्कार. या अवघ्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, तसेच स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढा देणाऱ्या क्रांतिज्योती लेखिका सावित्रीबाई फुले, तसंच या आपल्या ब्रिटिशांना ज्या राणीने सळोकी पडून ठेवलं अशी झाशीची राणी, आणि नंतर स्वतःचं आयुष्य इतरांच्या सेवा आणि सेवा आणि समर्पणासाठी लावणाऱ्या अशा मदर तेरेसा आणि ज्यांना असं म्हणलं जातं की एक गुंगी गुडिया तर आयर्न लेडी असा ज्या महिलेचा प्रवास आहे, अशा इंदिरा गांधी या ज्ञात अज्ञात अशा कर्तबगार महिलांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. माझा कोड क्रमांक आहे 33 आणि मी तुमच्या समोर आज एक महत्त्वपूर्ण अशा विषयावर बोलण्यासाठी उभा आहे
देशाच्या सक्षमीकरणात या स्त्रियांची योगदान भूमिका. तर मित्रांनो, आपल्याला स्त्री म्हणलं की चूल आणि मूल एवढंच आपण डोक्यात ठेवतो, पण तसं नसून तुझ्या उत्तुंग भराडी पुढे गगनही ठेणगे पडावे, तुझ्या उत्तुंग भराडी पुढे गगनही ठेणगे पडावे, तुझ्या विशाल विश्वाखाली विश्व ते सारे दिसावे, तुझ्या विशाल विश्वाखाली विश्व ते सारे दिसावे. मित्रांनो, भारतीय स्त्री ही स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर, बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि नेतृत्वाच्या जोरावर आपल्याला विविध ठिकाणी आपल्या पराक्रमाचे ठसे उमटताना आपल्याला दिसते आहे. या भारत देशामध्ये साधं आदिवासीसारख्या जमातीमध्ये जन्माला येऊनही भारताच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेल्या राष्ट्रपती झालेल्या द्रौपदी मुर्मू म्हणजे या देशातील जिवंत लोकशाहीचं एक अनुपम्य उदाहरणच आपल्याला म्हणावं लागेल. या भारत देशामध्ये अशा कर्तबगार महिला घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या महिलांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा गुणगौरव उमटताना दिसतो आहे. शास्त्रज्ञ डॉक्टर बनलीस तू, राष्ट्रपती पंतप्रधान पद भूषवलेस तू, सोडिले न एकही क्षेत्र, अंतराळ ही पार केलेस तू, अंतराळ ही पार केलेस तू. कल्पना चावला असतील, सुनीता विल्यम्स असतील, यांचं जरी नुसतं आपण नाव डोळ्यासमोर घेतलं तर त्यांच्या कार्याची, कौशल्याची आपल्या डोळ्यासमोर एक गाथा उभा राहते. मित्रांनो, या भारत देशामध्ये ज्या स्त्रियांनी विविध पराक्रम केले आहेत, स्त्रिया ही कोणत्याही एका असे कोणाहीपेक्षा कमी नाही, विविध स्त्रियांनी दाखवून दिलं आहे. मित्रांनो, याच अंबाजोगाईमधले जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर स्त्रियांच्या बाबतीत सांगता येईल. ह्याच SRT कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर शैला लोहिया भाभीजी असतील, सुनीता बागल असतील, डॉक्टर स्मिता शहापूरकर असतील, आता सध्या स्त्री चळवळीच्या कार्यात असणाऱ्या अरुंधती पाटील असतील, या महिला देखील आपल्या परिसरात आहेत. मित्रांनो, यांचं देखील आपण त्याच म्हणजे तेवढंच या समाजामध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे. आपल्या परिसरातल्या महिला देखील असं मोठं कार्य करू शकतात. तर मग कुठल्याही ग्रामीण भागातल्या असो अगर शहरी भागातल्या असो, महिला कार्य करू शकतात. मित्रांनो, तर मी तुम्हाला एवढं सांगेन की या भारत देशामध्ये जे 1947 पासून स्वतंत्र होत चालला भारत देश, लोकशाहीतून भांडवलशाहीच्या दिशेने चालला आहे. भारत देशाने 1993 खाऊजा संस्कृती स्वीकारली. देशाची अर्थव्यवस्था ही जागतिकीकरणासाठी ओपन केली. यामध्ये देखील महिलांचा कुठेतरी एक चांगला पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतो. या भारत देशामध्ये अनेक अशा महिला होऊन गेल्या आहेत, त्यांनी आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपापल्या क्षेत्रामध्ये एक नावलौकिक उंची गाठलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हे झालं भारत देशामधील महिलांच्या स्वातंत्र्याचं योगदान. पण एक खरी रिॲलिटी बाजू अशी बी आहे, खरंच आहे का महिला स्वातंत्र्य? खरंच दिली जाते का त्याला समान संधी? खरंच महिला आज समाजामध्ये आपण देतो का त्यांना दर्जा? या समाजामध्ये जर आज ज्या परळीसारख्या शहरामध्ये आताच एक मागं घडलेली घटना असेल, किती माणूस म्हणून लाज वाटण्याची गोष्ट, अशा विविध अन्याय अत्याचार या स्त्रियांवर केले जाते. साधं ग्रामपंचायतमध्ये निवडून महिलांना आणलं जातं, पण फक्त स्टॅम्पसाठी महिलांचा उपयोग केला जातो. खरंच देतो का आपण? एकीकडे भारतीय स्त्री सिंदूर ऑपरेशनसारख्या सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते, आणि एकीकडं हुंडाबळी असेल, अंधश्रद्धा असेल, जातीय परंपरा असेल, अशा विविध ग्रामीण भागामध्ये भारतीय स्त्री कुठंतरी भरडताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तर ह्याचा देखील समाजानं विचार करणं सध्या गरजेचं आहे. तर मी एवढंच सांगेन आपल्याला की हीच ती वेळ आहे, पुरुष आणि महिला दोघांनी एक हातात हात घेऊन समानता आणण्याची हीच वेळ आहे. जर आता समानता आणून नाही शकलो तर पुढे भविष्यात कधीही समानता येणार नाही. आणि असे अनेक उदाहरणं आहेत, ज्या देशामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे त्या देशाची प्रगती झालेली नाही.
त्या अधोगामी दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या देशामध्ये स्त्रियांना मान सन्मान दिला जातो, संधी दिली जाते, तो देश एक महासत्ता विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. मातृत्वापासून नेतृत्वापर्यंत जाणारी ही भारतीय स्त्री, हिचा मला सार्थ अभिमान आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. अरे अरे ठीक आहे, पुढचा नाही का स्पर्धा बोलवायचा? मग तू काढेशो कसा बोलेल? 115 115 पुढचा स्पर्धक आहे, समोर यायचं आहे. करायचं. नमस्कार, मी स्पर्धक 49 आपणासमोर विषय मांडत आहे जागतिक राजकारणातील सत्ता संघर्ष आणि लोकशाहीचं भवितव्य. मित्र हो, जागतिक राजकारणातील सत्ता संघर्ष जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जागतिक राजकारणात ज्यांच्या भोवती केंद्रित आहे त्यांना समजून घेणं अधिक क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आणि मित्र हो, त्याचसाठी मी काही नावांची यादी काढलेली आहे. मित्र हो, इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू असतील, चायनाचे क्षी जिनपिंग असतील, किंवा रशियाचे व्लादिमीर पुतिन असतील, किंवा त्याचबरोबर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प असतील. ह्या माणसांची नावं जरी आपण आपल्या नजरेसमोर उभी केली तरी आपल्याला काय आठवतं बरं? आपल्याला आठवतं रशिया युक्रेन युद्ध, त्याचबरोबर इस्रायल हमास युद्ध, मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्ट, आणि त्याचबरोबर आपल्याला आठवतं अणुबॉम्ब, त्याचबरोबर आपल्याला आठवतं तिसरं महायुद्ध, आणि त्याचबरोबर आपल्याला आठवतं तो पृथ्वीचा विनाश. मित्र हो, यांचा जर सहसंबंध जोडला तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे की जागतिक राजकारणात जो काही सत्ता संघर्ष चालू आहे त्यामुळं लोकशाहीचं भवितव्य, त्याची दशा आणि दिशा काय ठरणार आहे. मित्र हो, विषयाला सुरुवात करतो. 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं, आणि दुसरं महायुद्ध संपलं की जगाने लोकशाहीकडे वाटचाल केली, आणि लोकशाहीकडे वाटचाल केली असताना त्यांनी वसाहतवाद सोडून दिला. परंतु वसाहतवाद सोडत असताना आणि लोकशाहीकडे प्रवास करत असताना आपण देश बदलले, नेते बदलले, खंड बदलले, परंतु बदलली नाही ती मानसिकता. आणि नक्कीच मित्र हो, त्याच मानसिकतेची परिणती म्हणून आज व्यापाराच्या माध्यमातून म्हणा किंवा व्यापाराच्या माध्यमातून आज जे काही जगातले महासत्ताक देश आहेत ते या जगामधल्या अविकसित किंवा विकसनशील देशावरती आपला जम बसव पाहत आहेत किंवा त्यांचं शोषण करताना आपल्याला दिसतंय. तर मित्र हो, आज अमेरिकेसारखा महासत्ताक देश जगावरती टॅरिफ नावाचा कर लावतो आणि विकसनशील किंवा विकसित देशांचं शोषण करतो. मित्र हो, आज टॅरिफ हे एक व्यापारिक महायुद्धाचं प्रतीक आहे. टॅरिफ लावल्यामुळं आज भारत ही जी उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे त्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेवर काय त्याचा परिणाम झाला आहे हे मी एका उदाहरणावरून सांगू इच्छितो. मित्र हो, आपल्या देशामध्ये जी काही दागिन्यांची राजधानी आपण आपल्या भारत देशातलं सुरत शहर म्हणून ओळखतो, त्या सुरत शहरामध्ये इकॉनॉमिक्स टाइम्स या वृत्तपत्राच्या माहितीनुसार त्या ठिकाणी 1.5 लाख लोकांचा रोजगार गेलेला आहे. तर मित्र हो, जगामध्ये कुठला तरी देश टॅरिफ नावाचा कर लादतो आणि भारतासारख्या देशामधल्या कुठंतरी एका शहरामध्ये 1.5 लाख लोकांच्या व्यवसायावरती किंवा त्यांच्या उपजीविकेवरती परिणाम होतो. तर यातूनच एक अस्थिरता निर्माण होते आणि तीच अस्थिरता नक्कीच लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं. मित्र हो, त्याचबरोबर पर्यावरणीय राजकारणाचा देखील आपण या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. मित्र हो, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं एक निसर्ग असतो आणि त्या निसर्गाचं त्या ठिकाणी संरक्षण करणं हे त्या देशाची जबाबदारी असते. परंतु आज एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, विकसित देश किंवा विकसनशील देश त्यांना पुढं जाण्यासाठी त्या विकासाच्या मार्गावरती आहेत आणि त्याचा विकास जो काही चालू आहे त्याला खंडित करण्याचं काम आणि त्यांना आणखीनही मागं लोटण्याचं काम हे महासत्ताक देश करताना आपल्याला पाहतोय. मित्र हो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आज भारतासारखा देश जर कुठल्या गोष्टीमध्ये विकास करू इच्छित असेल तर ग्रेटा थंडेनबर्ग नावाचा जे काही मोठे पर्यावरणवादी आहेत त्यांनी भारतामध्ये लोकांना भारतीय देशाकडून
एक प्रकारे निसर्गाचं उल्लंघन होत आहे, निसर्गाची काय म्हणते त्याला वाट लावली असं म्हणता येतं आहे. आणि नक्कीच मित्र हो, आज जे काही संयुक्त राष्ट्रांच्या ज्या काही पर्यावरणवादी ज्या काही संघटना असतील त्या प्रत्येक वेळेस हे विकसनशील देशांवरती असं एलिगेशन करताना दिसतात की हे पर्यावरणाचा ऱ्हास करतायत. तर मित्र हो, ह्या लोकांनी यापूर्वी 300, 350, 400 वर्षांपासून त्यांच्या देशाचा विकास चालू दिलेला आहे आणि त्यांनी विकास त्यांचा स्वतःची भरभराट करून घेतलेली आहे. परंतु आज अविकसित देश कुठंतरी करताना दिसत आहेत, तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती जाचक निर्बंध लावले जातात आणि नक्कीच जर ते ऐकत नसतील त्या देशातले मोठमोठे सरकार, तर त्यांना पाडण्याचं देखील या ठिकाणी षडयंत्र रचलं जातं. आणि मित्र हो, त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपण नवीन या ठिकाणी जगामध्ये एक जेन्झी प्रोटेस्ट नावाचं एक पर्व चालू झालेलं आहे, ज्या त्या ठिकाणी जेन्झी प्रोटेस्ट चालू आहे. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस या महासत्ताक देशांना जे काही विकसित राष्ट्र किंवा अविकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र विरोध करतात, त्यावेळेस त्यांच्या देशाचं सरकार हे पाडल्या जातं आहे. त्याचं आपण एक उत्तम उदाहरण देऊ शकतो. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सर्वोत्तम सरकार चालत होतं. त्यांनी सेंट मार्टिन आयलंड हे अमेरिकेला नौदलाच्या विकासासाठी दिलेलं नाही. तर त्यावेळेस शेख हसीना ह्या म्हटल्या की मी राष्ट्रीय सुरक्षेसोबत कुठलाही कॉम्प्रोमाइज करणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, जेन्झी प्रोटेस्ट होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही सरकार आहे ते उद्ध्वस्त केलं जातं. मित्र हो, त्याचबरोबर आपण आणखीन नेपाळचं देखील पाहू शकतो. नेपाळमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्ट सरकार खूप दिवसांपासून सत्तेत होतं आणि त्यांना देखील पाडण्याचं काम या महासत्ताक राष्ट्रांकडून केलं जातं. तर मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की केवळ महासत्ताक देशांना जर वाटलं तरच आपल्या देशातली सार्वभौमत्व टिकलेलं आहे आणि त्यांना नक्कीच जर त्यांनी ठरवलं तर ते आपल्याला या ठिकाणी उलथून पण टाकतात. आणि मित्र हो, त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन लक्षात घेण्याजोगी आहे, जर आपल्याला आपल्या देशातली लोकशाही टिकवायची असेल किंवा आपल्याला आपला देश जर स्वावलंबी बनवायचा असेल तर आपल्याला आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही, आपल्याला आपल्या आत्मसुरक्षेशिवाय पर्याय नाही. आणि आपण या देशामध्ये देखील जर लोकशाही व्यवस्थित ठेवायची असेल तर ही वित्तीय जी असमानता आहे ती व्यवस्थित करून घ्यावी लागेल. त्याचबरोबर मित्र हो, हे जे काय असमानतेची दरी आहे ती संपून टाकावं लागणार आहे. आणि जर आपण हे असं केलं नाही तर आपल्या शेजारीच असणारा चायना हे कम्युनिस्ट समाजवादी जे सरकार आपण म्हणतो ते अतिशय उत्तम पर्याय असं जगाला दिसतंय. त्यामुळं लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला भ्रष्टाचार विरहित देशाची व्यवस्था चालवावी लागेल. एवढं बोलतो. इन्क्लाब जिंदाबाद. 115. पुढचा स्पर्धक आहे 082. सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार. खरं म्हणजे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक संदर्भ सांगणं गरजेचं वाटतं. सर, ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस शाळेमध्ये जायचो. शाळेमध्ये गेल्यानंतर आमचे शिक्षक आम्हाला गृहपाठ लिहायला सांगायचे. माझी आई, माझी शाळा, माझा देश. त्यावेळेस आम्ही घरी यायचो. आम्ही घरी आल्यानंतर आमच्या तर्कशीलतेनं आणि वैचारिक बुद्धीनं तो निबंध लिहून काढायचो. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जायचो. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक तो निबंध तपासायचे आणि तपासल्यानंतर आनंदानं पाठीवरती शाबासकीची थाप द्यायचे. पण आत्ताच्या काळामध्ये होतंय काय, ही मुलं शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक यांना पुन्हा एकदा गृहपाठ म्हणून निबंध लिहून आणायला सांगतात. माझी आई, माझे बाबा, माझा शाळा, माझा देश याच्यावरती निबंध लिहायचा असेल, ही मुलं घरी येतात. घरी आल्यानंतर आपल्या आईचा किंवा बाबाचा मोबाईल हातामध्ये घेतात. त्याच्यावरती ChatGPT, गुगल तत्सम साधनांचा वापर करतात आणि तो निबंध लिहून आणतात. दुसऱ्या दिवशी ही मुलं शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक ज्यावेळेस तपासायला घेतात ना, त्यावेळेस त्या शिक्षकांच्या लक्षात येतं सर्वांचा मायना सारखाच आहे, फक्त नावं बदललेली आहे. मग आत्ताच्या मुलांची तर्कशीलता, विचार करण्याची क्षमता आणि वैचारिक बुद्धी कुठेतरी हरवत चालली काय, आणि आमच्या काळातली विचार करण्याची क्षमता यामध्ये कुठेतरी नक्कीच आंतरभेदभाव व्हायला लागतो. आणि म्हणूनच की काय या व्यासपीठाला प्रश्न पडायला लागतो. नमस्कार, मी कोड क्रमांक 115 आपणासमोर प्रस्तुत विषय सादर करतोय, कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी आणि आव्हाने. मग प्रथमतः कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात कुठून झाली हे स्पष्ट करणं मला गरजेचं वाटतं. 1950 मध्ये ॲलन ट्युरिंग यांनी एक लेख लिहिला होता. 1956 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द पहिल्यांदा अस्तित्वात आला. त्यानंतर 1970 मध्ये एक साधी चॅटबॉट निर्माण करण्यात आली, पण तिचा वेग कमी होता.
1980 ते 90 मध्ये सुद्धा हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात झाली. 1990 नंतर इंटरनेट खुलं झालं आणि खुलं झाल्यानंतर 2000 नंतर हायली प्रोसेसर आले आणि 2010 नंतर याच कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये झपाट्याने प्रगती व्हायला सुरुवात झाली. मग ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तरी नेमकं काय? मानवासारखी विचार करण्याची क्षमता आणि मानवासारखी निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या संगणकामध्ये देणं किंवा एखाद्या मशीनमध्ये देणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. मग याच कृत्रिम बुद्धिमत्तेची संधी आणि आव्हाने पाहता असताना आपल्याला कित्येक संधी याच कृत्रिम बुद्धिमत्तेनं निर्माण करून दिलेल्या आहेत. मग ज्या वेळेस या वर्षी आपले गणपती बसले होते, अगदी त्याच वेळेस लालबागच्या राजाच्या मूर्तीमध्ये कित्येक AI प्रणालीत कॅमेरे लावण्यात आलेले होते. त्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून 100हून अधिक गुन्हेगार ओळखण्यामध्ये मदत झाली. म्हणजे ही कृत्रिम बुद्धिमत्तेनं गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत आपल्याला निर्माण करून दिलेली पाहायला भेटते. मग ही मदत करून दिलेली पाहायला असताना ज्यावेळेस आमचा शेतकरी शेतामध्ये राब कष्ट करत असतो त्याच वेळेस मजुरांचा रेट त्याला परवडत नाही. म्हणून याच कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत तो घेतो आणि मदत घेतल्यानंतर ज्यावेळेस तणनाशकावरती फवारा करायचा असेल त्याच वेळेस तो फवाऱ्याचं यंत्र म्हणजे ते ड्रोन फवारा करायला सुरुवात करतं आणि मजुराचं काम वाचवतं आणि शेतकऱ्याचा त्रास सुद्धा वाचवतो. मग याहून पुढे जाता जाता असं सांगावं असं वाटतं, अनुच्छेद 38 लोककल्याणकारी राज्य निर्माण करा असं सांगतं, पण आपल्या भारत देशामध्ये लोककल्याणकारी राज्य निर्माण होत आहे का? अजिबातच नाही. मग भाग 4 अनुच्छेद 51 सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा, पण तो जोपासता मानवी मूल्यांवर तर हावी होत नाही ना, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आव्हानं आपल्या समोर यायला लागतात ना, नक्कीच तो मानवी मूल्यांवरती हावी व्हायला लागतो. मग डाटा प्रोटेक्शन ॲक्ट 2019 असू द्या, डिजिटल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 असू द्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 असू द्या, हा सुद्धा कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून ही आव्हानं निर्माण व्हायला आपल्या समोर यायला लागतात. मग ही आव्हानं आपल्याला कशामुळे होत आहे आणि ही आव्हानं नेमकी आपल्याला करतात तरी काय? मग ज्यावेळेस जसं जमिनीवर उठून दिसण्यापेक्षा जमिनीवर उठून दिसता आलं पाहिजे, त्याच डीपफेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा या जमिनीच्या माध्यमातून माझ्या कित्येक बहिणी साडी घालण्यासाठी आपला पूर्ण ड्रेस जरी घातलेला असता तोच फोटो जमिनीवरती टाकायला लागता, पण ती जमिनी ज्याप्रमाणे साडी घालू शकते अगदी त्याचप्रमाणे ही जमिनी साडी काढू सुद्धा शकते. म्हणजे आत्ताच झालेली घटना, एका बहिणीनं पूर्ण ड्रेस घातलेला होता तरी सुद्धा तिच्या खांद्यावरचा तीळ ती जेमिनी दाखवू शकली. मग ती जेमिनी आपल्याला काय घेऊन जाणार आहे हे सुद्धा माझ्या महिला बहिणींनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याचा वापर कुठपर्यंत आपण करायचा हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस याची आव्हानं आणखीन पाहत असताना ज्यावेळेस आमच्यासारखे तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला शिकवायला ज्यावेळेस शाळेमध्ये होते, पण त्याचप्रमाणे आता AI शिक्षक यायला लागलेत ना, मग ज्याप्रमाणे आमच्या काळामध्ये तुमच्यासारख्या शिक्षकांनी आम्हाला भावना शिकवली, आम्हाला प्रेम शिकवलं, आम्हाला आपुलकी शिकवली, मग आत्ताचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित AI शिक्षक आम्हाला ती भावना, प्रेरणा, आशीर्वाद, प्रेम, माणुसकी शिकवू शकतील काय? अजिबातच नाही. मग आपल्याला या जीवनामध्ये पूर्ण जर पुढे चालायचं असेल या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य तो ठिकाणी आणि योग्य तो प्रमाणामध्ये करावा लागेल. म्हणजे विषयाच्या शेवटाकडे असताना कवी निलेश चव्हाण यांच्या शब्दात इतकंच, एक आदमी जलकर खाक हुआ ये आग फैलने वाली है, एक आदमी जलकर खाक हुआ ये आग फैलने वाली है, एक टोली ऐसी भी है जो आग में तेल डालने वाली है. घर में कुर्सी डालकर चुपचाप न बैठो तुम, घर में कुर्सी डालकर चुपचाप न बैठो तुम, सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है, सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. म्हणजे आपली वस्ती जळून द्यायची नसेल, आपला हा संसार जळून द्यायचा नसेल, आपला हा भारत देश आणि जग जळून द्यायचं नसेल, तर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य तो प्रमाणात आणि योग्य तो ठिकाणी वापर करावा लागणार आहे. मग ज्या वेळेस मागल्या वर्षी कॅलिफोर्नियामध्ये जंगलामध्ये ज्यावेळेस आग लागली होती ना, त्यावेळेस आग विझवण्यासाठी पाणी शिल्लक राहिलं नव्हतं. त्याचं कारण असं की एक प्रश्न आपण जर ChatGPTला विचारला ना, त्यावेळेस 16,000 लिटर पाणी जे असतं 16,000 क्युरी त्या ठिकाणी रन होतात आणि ते पाणी त्या ठिकाणी वापरलं होतं. म्हणजे त्या कॅलिफोर्नियाच्या जंगलाला आग विझवण्यासाठी ज्यावेळेस पाणी राहिलं नाही ना, मग विचार करा या भविष्यामध्ये आपला निसर्ग शिल्लकच राहिला नाही, ही मानवजात तरी शिल्लक राहील का? अजिबातच नाही. मग शेवटी जाताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं, ज्याप्रमाणे आपण या रस्त्यावरती चालत असतो, वाहतुकीचे नियम पाळले तर आपला अपघात होत नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर आपला अपघात होतच राहील. मग आपल्याला हा अपघात करून घ्यायचा की अपघात टाळायचा, व्यवस्थित रस्त्यावरती चालायचं की आपला अपघात करून द्यायचा, हे आपल्याला ठरवावं लागेल आणि नक्कीच तुम्ही ते ठरवाल एवढाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.